नाशिकमध्ये स्कूल व्हॅन चालकाकडून शाळकरी मुलीचा विनयभंग करण्यात आलेला आहे। स्कूल व्हॅन चालक सुरेश नामदेव पाटील याला अटक करण्यात आली आहे। सुरेश पाटीलकडून 8 ते 9 शाळकरी मुलींचा विनयभंग करण्यात आलेला होता। सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हाही दाखल झालेला आहे। व्हॅनमध्ये बसताना आणि उतरताना मुलींना अयोग्य स्पर्श केल्याचा त्याच्यावरती आरोप आहे। तर मुलींनी व्हॅनमध्ये जायला नकार दिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे। या सगळ्याच प्रकरणामध्ये आरोपी असणारा सुरेश पाटील याला अटक देखील करण्यात आलेली आहे। आणि याच संदर्भातले अपडेट आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांच्याकडून। शुभम, नाशिकमधला अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे, नेमकं काय घडत होतं आणि आता कशा पद्धतीची कारवाई होतीये? नक्कीच आकांक्षा, ही अत्यंत धक्कादायक आणि तितकीच सरपजनक घटना आहे। खरं तर एका खासगी स्कूल चालकाकडनं हा सगळा प्रकार या मुलींसोबत करण्यात आलेला आहे। सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि जो संशयित स्कूल व्हॅन चालक सुरेश पाटील आहे त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे। खरं तर व्हॅनमध्ये बसताना या अल्पवयीन मुलींना तो वेगवेगळ्या प्रकारचा स्पर्श त्या ठिकाणी करत होता असं त्या मुलींकडनं पालकांना सांगितलेलं होतं आणि त्यानंतर पालकांमध्ये एवढा संताप आपल्याला खरं तर पाहायला मिळतोय। एकूण या सगळ्या घटनेनंतर आपण जर पाहिलं तर या प्रकरणानंतर शालेय सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येताना पाहायला मिळतोय। व्हॅनमध्ये बसताना उतरताना या मुलींना अयोग्य ठिकाणी स्पर्श केल्याची ही घटना खरं तर समोर आल्यानंतर पुन्हा एकदा ज्यावेळी शालेय क्षेत्रामध्ये अशा पद्धतीच्या वारंवार यादी देखील घटना घडलेल्या होत्या, त्या संदर्भात कडक कारवाई देखील व्हावी किंवा त्या संदर्भात एखादा कायदा आणावा अशी मागणी होत होती। आणि या घटनेनंतर पुन्हा एकदा आपण बघतोय शालेय सुरक्षेचा हा प्रश्न ऐरणीवर येतो। या अल्पवयीन मुलींना अनेक दिवसांपासून हा व्हॅन चालक त्या ठिकाणी त्रास देत होता। अखेर या मुलींनी पालकांना ही सगळी घटना सांगितली। पालकांनी त्या सगळी सत्यता तपासल्यानंतर अखेर पोलिसांनी त्यावर गुन्हा दाखल करत त्या व्हॅन चालकाला त्या ठिकाणी अटक केल्याची माहिती आपल्याला मिळते। आकांक्षा, धन्यवाद शुभम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।